Good morning, all of you. Today we will deal with business communication. You will have some question in your CS paper, and this is my first lecture. So I will introduce the syllabus, and then I will continue the session. So let's begin. So in business communication, you will have 8 chapters. The first one is English grammar and its usage, enriching vocabulary, comprehension of passage and art of summarizing. The fourth one is concept of business communication, listening skills, business correspondence, concept of e-correspondence and common business terminologies. See, you will begin CS, and these 8 chapters will help you to increase your English speaking course, increase vocabulary, then you will understand English language well, and from the 4th till the 8th you will learn how you use your English in your particular company where you work. So these 8 chapters will definitely help you to become a CS, and in future if you become CS, then these 8 chapters will help you in your growth. पहा, बिझनेस कम्युनिकेशन या पार्ट मध्ये किंवा या पेपर मध्ये तुम्हाला हे 8 चॅप्टर्स आहेत. या 8 चॅप्टर्स मध्ये 1 ते 8 असं कॅटेगरायझेशन आहे चॅप्टरचं. त्यातील 3 पार्ट तुम्हाला इंग्लिश कसं बोलू शकाल, तुम्ही इंग्लिश कशा प्रकारे लिहाल, तुम्हाला इंग्लिश कशा प्रकारे समजेल, आणि 4th पासून तुम्हाला ऍक्च्युअल त्याचा यूज कसा होतो, कोणत्या प्रकारे तुम्ही त्याचा वापर करू शकता, या गोष्टी तुम्हाला या 8 चॅप्टर्स मधून मिळतील. And it's my personal view that you will learn so many things in these 8 chapters, and definitely these 8 chapters will bring some change in your life also, because nowadays English is a language of global market. तुम्ही कोणतं एखादं प्रोडक्ट घ्या की त्या प्रोडक्ट वरती इंग्लिश हे शब्द असणारच. म्हणजे जे व्यापाराची, जे जागतिक व्यापाराची जी भाषा आहे ही इंग्लिश आहे, आणि त्यासाठी या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला CS साठीही त्याची मदत होईल, भरपूर मदत होईल, आणि तुमच्या भविष्यातील जीवनामध्येही त्याची भरपूर मदत होईल. And first understand this total 8 chapters have some importance, so you should give that much importance to learn. पहा की ह्या 8 चॅप्टर मध्ये तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटेल. मग प्रत्येक चॅप्टर मध्ये मी काही वेळेस झूम मीटिंग किंवा गुगल मीट ही कंडक्ट करेन, बट टुडे दिस इज माय फर्स्ट लेक्चर, सो आय एम टेलिंग सम थिंग्स. So you can watch this YouTube video again and again and understand what I am saying. मी आज YouTube वरती हे अपलोड करणार आहे, आणि हे तुम्ही समजून घ्या की 8 चॅप्टर्स, आता आपण 8 चॅप्टर्स नाही अभ्यासणार, एक 1 बाय 1 त्यामध्ये जाणार आहोत. पण आज सुरुवात आहे, आणि तुम्ही सर्वांनी त्या भाषेचं, त्या इंग्लिश भाषेचं महत्त्व समजून घ्यावं, यासाठी मी इथं ते YouTube वरती टाकत आहे. नाउ लेट्स बिगिन द फर्स्ट चॅप्टर. आणि मी शिकवत असताना मी ज्यावेळेस बोलतोय किंवा आज जे बोलतोय हे तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या. जर तुम्हाला काही इश्यू असतील तर ते सांगा, आणि इथून पुढचे किंवा हेही लेक्चर दोन्ही भाषेत होईल, इंग्लिश मध्ये होईल आणि मराठीमध्येही मी तुम्हाला ते समजून सांगेन. बट wherever grammar comes, I will not go in details. जिथे ग्रामरचा पार्ट येईल, कारण की लहानपणापासून 10वी पर्यंत 12वी पर्यंत मे बी तुम्ही आता 11वी 12वीची मुलं असू शकाल किंवा ग्रॅज्युएशन लेवलची मुलं असू शकाल, त्यामुळे तुम्हाला ग्रामरचं जिथे जिथे पार्ट येईल ते मी फक्त एक्सप्लेन करेन. आय विल नॉट गो इन डीप, म्हणजे जास्त मी त्याच्यामध्ये डीप जाणार नाही. जे काही महत्त्वाचं आहे तेच फक्त स्पष्टीकरण किंवा ते एक्सप्लेन करेन. नाउ
Let's move towards our first chapter, that is English grammar and its usage. Paha, there is no language without a grammar, and when it comes to spoken, then we will not follow some rules. When it comes in exam or writing, then we set some rules, we follow some rules. जसं ज्यावेळेस आपण एखादं कोणतीही भाषा असेल ते बोलतो, त्यावेळेस आपण त्या ग्रामरचा उपयोग करत नाही. जसं आपली मदर टंग मराठी आहे, कोणाची हिंदी असेल, कोणाची तमिळ असेल. मग ज्या लोकांची ती मदर टंग आहे त्यांना त्या लँग्वेजचे ज्यावेळेस ते जन्माला आले किंवा ते मोठे मोठे होत गेले, त्यावेळेस त्यांना कोणीही त्या लँग्वेजचं ग्रामर शिकवलेलं नाही. ग्रामर हा पार्ट आपल्या जीवनामध्ये कधी आला? आफ्टर द फिफ्थ स्टँडर्ड और द फर्स्ट और सेकंड स्टँडर्ड. व्याकरण हा शब्द आपल्या जीवनामध्ये कधी आला? पहिलीपासून आला असेल, दुसरीपासून आला असेल, किंवा फिफ्थ स्टँडर्ड पासून व्याकरण हा शब्द आपल्या कानावरती, ग्रामर हा शब्द आपल्या कानावरती पडायला. पण त्या अगोदर ज्यावेळेस आपण लहानपणामध्ये, ज्यावेळेस आपण 3, 4, 5 वर्षाचे होतो, त्यावेळेस हा शब्द तुम्ही कधी ऐकला होता? येस, आय एम शुअर तुम्ही तो कधीच ऐकला नसेल. म्हणजे काय की कोणतीही लँग्वेज बोलत असताना आपण त्याचा ग्रामरचा रूल फॉलो करतो असे नाही. पण ज्यावेळेस एखादी एक्झाम असेल किंवा ज्यावेळेस आपण एखादं काही लिहित असेल, तर त्यावेळेस आपण त्या ग्रामरचे रूल समजून घेणं खूप महत्वाचं आहे. सो आपला पहिला जो चॅप्टर आहे इंग्लिश ग्रामर अँड इट्स युसेज, म्हणजे इंग्रजीचं व्याकरण आणि त्याचा वापर आपण कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे केला पाहिजे हे आपण यामध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. नाउ लेट्स सी इंग्लिश ग्रामर अँड इट्स युसेज. सी बिझनेस कम्युनिकेशन. आता आपण बिझनेस कम्युनिकेशन म्हणजे काय हे पाहणार आहोत 1-2 मिनिटांमध्ये. पहा की ज्यावेळेस तुम्ही लहान होता किंवा आताही तुम्ही कुठे मार्केटमध्ये गेलात, तर एखादं प्रोडक्ट खरेदी करत असताना तुम्ही त्या प्रोडक्टचं नाव घेता आणि ते नाव मे बी 99%, मे बी मोर दॅन 80% हे इंग्लिश मध्ये असते. ब्रिटानिया बिस्किट असेल, पार्ले बिस्किट असेल, थम्सअप असेल, किंवा एखादं पेन असेल जसं मॉन्टेक्स असेल, सेलो असेल, या प्रत्येक कंपनीचं नाव कशामध्ये आहे? इंग्लिश मध्ये आहे. किंवा तुम्ही कोणताही एखादा मोबाईल घेत असाल तर त्या मोबाईलचंही नाव त्या इंग्लिश लँग्वेज मध्ये आहे. जर एखादी मोठी कमर्शियल ऍड असेल, ती इंग्लिश मध्ये असू शकते, हिंदी मध्ये असू शकते, किंवा इंग्लिश मध्ये मराठीमध्ये असू शकते. म्हणजे काय? इंग्लिश इज अ लँग्वेज ऑफ बिझनेस. इंग्लिश ही एक आता व्यापाराची भाषा बनलेली आहे आणि तिला इंग्लिश लँग्वेजला अनन्यसाधारण असं महत्व आहे. त्यामुळे ती लँग्वेज शिकणं खूप महत्वाचं आहे. ॲज अ कॉमर्स स्टुडंट ऑल्सो यू शुड लर्न दिस लँग्वेज बिकॉज इट्स डेफिनेटली हेल्प यू. अँड ॲज CS it will also change your life. So बिझनेस कम्युनिकेशन मध्ये आपण या सर्व गोष्टी शिकणार आहोत. व्यवसायामध्ये कशा प्रकारे तुम्ही संभाषण करू शकता, किंवा जर तुम्ही एखादी ऍड लिहित असाल तर ती इंग्लिश लँग्वेज कशी आपण यूज करू शकतो. जसं लेट मी गिव्ह यू वन फाईन एक्झाम्पल. ते नवरत्न तेलाची ऍड आहे पहा, अमिताभ बच्चनची. त्यामध्ये ती एक टॅगलाईन आहे पहा, थंडा थंडा कूल कूल. आता या लँग्वेज मध्ये त्या ऍड मेकरने काय केलेलं आहे? थंडा थंडा हे 2 हिंदी शब्द आहेत, कूल कूल हे 2 इंग्लिश शब्द आहेत. या दोन्हीचा मीनिंग एक होतो, पण त्याची ती क्रिएटिव्हिटी आहे की त्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ते 2 शब्द तिथे वापरलेले आहेत, थंडा थंडा कूल कूल. म्हणजे काय? इंग्लिश ही आपण आपल्या मदर टंग मध्ये वापरू शकतो,
हिंदीमध्ये वापरू शकतो आणि त्यातून एक वेगळाच मिनिंग, एक आपणारा अपील करणारा असा मिनिंग तयार होतो. जसं आणखीन एक एक्झाम्पल आहे टाटा स्काय. त्याची टॅगलाईन आहे इसको लगा डाला तो लाईफ जिंदाला. म्हणजे आपण ती लँग्वेज कशा प्रकारे वापरतो हे महत्वाचं आहे. आणखीन एक एक्झाम्पल आहे क्वालिटी वॉल्स आईस्क्रीम. क्वालिटी वॉल्स आईस्क्रीम जर तुम्ही बघितलं किंवा आताही तुम्ही गुगलवरती टाकलं तर त्या क्वालिटीची स्पेलिंग काय आहे, आपल्या नेहमीच्या क्वालिटीची स्पेलिंग QUALITY. पण त्या कंपनीने त्या प्रोडक्टची स्पेलिंग K ने सुरुवात केलेली आहे, नॉट Q. हे लक्षात घ्या. म्हणजे काय की इंग्लिश ही लँग्वेज आपल्या सोयीनुसार आपण बदलू शकत म्हणजे आपल्या थोड्या वेळेसाठी. जसं आपण स्पेलिंग बदलू शकत नाही, पण एखादी ऍड तयार करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट समजून सांगण्यासाठी आपण त्या भाषेचा वापर करू शकतो. नाउ लेट्स मूव टुवर्ड्स आवर मेन पॉइंट, ग्रामर अँड इट्स युसेज. व्याकरण आणि त्याचा वापर. English language follows a set of rules like all other languages. जसं मी मागाशी सांगितलं, इंग्रजी भाषा ही दुसऱ्या भाषेसारखेच काहीतरी नियम पुढे ठेवून आलेली आहे. Broadly speaking, the part of grammar concerned with changes in the form of words by internal modification or by affixation is known as accidents, and the manner in which these words are arranged in the form of sentence is called syntax. जसं आपण मराठीमध्ये बोलत असताना आपण पहिल्यांदा, जर तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड मध्ये असाल किंवा सेकंड स्टँडर्ड किंवा इंग्लिश मीडियम मध्ये असाल तर तुम्हाला पहिल्यांदा काही अल्फाबेट्स असतील, मुळाक्षर म्हणतो, किंवा लेटर्स असतील, ते तुम्हाला शिकवलं गेलं. मराठीमध्ये अ आ इ, नंतर इंग्लिश अल्फाबेट्स मध्ये लेटर्स असतील ABCDE, हे तुम्हाला शिकवलं गेलं. नंतर तुमच्या पुढे ते वर्ड्स टाकले. यामध्ये काय होतं, इंटरनल मॉडिफिकेशन होतं. इंटरनल मॉडिफिकेशन म्हणजे काय, एक थोड्या प्रमाणात त्यामध्ये बदल होत जातो. जसं तुम्हाला पहिल्यांदा आ शिकवला जातो, मराठीमधला आ शिकवला जातो, त्यापुढे ता काढायला होतात, नंतर त्याला काय म्हणतात आत्ता. परत ता काढून तिथे ई काढला जातो, त्याला होतं आई. म्हणजे काय की इंटरनल मॉडिफिकेशन त्या लँग्वेज मध्ये भरपूर चालतं, त्यामध्ये खूप मोठा चेंज घडून येतो आणि त्यामुळे एक शब्द तयार होतो. इट फॉर्म्स अ वर्ड. अफिक्सेशन ही तुम्हाला क्रिया माहित असेल. अफिक्सेशन म्हणजे काय, AFIXATION. अफिक्सेशन मध्ये आपण एखाद्या मूळ शब्दाला पुढे प्रिफिक्स आणि सफिक्स लावून ते शब्द आपण तयार करू शकतो. आणि ज्यावेळेस एक मीनिंगफुल शब्द तयार केल्यानंतर एक आपल्या पुढे एक वाक्य तयार होतं आणि ते वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट असतं. आणि जे वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे त्याला सिंटॅक्टिकली करेक्ट किंवा त्याचा सिंटॅक्स आणि ग्रामर हे जरा मिळते जुळते शब्द आहेत, सिमिलर वर्ड्स आहेत. सिंटॅक्स SYNTAX. सिंटॅक्स हा ग्रामरशी रिलेटेड आहे. सिमॅन्टिक्स SEMANTIC. सिमॅन्टिक्स हा मिनिंगशी रिलेटेड आहे. हे आपण पुढे शिकणार आहोत, पण पहिल्यांदा हे लक्षात घ्या, सिंटॅक्स अँड ग्रामर SYNTAX आणि GRAMMAR हे दोन्ही एकच शब्द आहेत, एकाशी निगडीत आहे. एखाद्या ग्रामरचं सिंटॅक्टिकली करेक्ट असणं म्हणजेच काय, त्याचं ग्रामर, त्या वाक्याचं ग्रामर बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, द वर्ड कॉन्ट्राडिक्शन इज अ नाउन. आता द रूट वर्ड कॉन्ट्राडिक्शन इज अ नाउन. हा कॉन्ट्राडिक्शन हे इथे एक नाव आहे. इट कॅन बी चेंज्ड इनटू डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीच. इफ यू कनेक्ट कॉन्ट्राडिक्ट इट बिकेम्स अ वर्ब. हा रूट वर्ड आहे कॉन्ट्राडिक्शन आणि त्यातील आपण ION हा शब्द काढून टाकला, सफिक्स काढून टाकला तर ते कॉन्ट्राडिक्ट बनेल. आणि त्याचं पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये काय आहे, ते क्रियापद आहे. इथे काय होतं, इथं ते नाउन होतं.
Contradiction is a noun, contradict is a verb. If you say contradictory, it becomes adjective. Adjective म्हणजे तुम्हाला माहित आहे. नंतर EION काढल्यानंतर आपण ORY लावलं त्याला सफिक्स, तर ते काय होतं, ऍडजेक्टिव्ह बनतं, ते क्रियाविशेषण बनतं. लक्षात येते. सो मग हे आपण कसं ओळखू शकतो, त्यासाठी पार्ट्स केलेले आहेत. पार्ट्स ऑफ स्पीचचे पुढे जाऊन 2 क्लास केलेले आहेत. एक आहे ओपन क्लास, दुसरा आहे क्लोज क्लास. लक्षात घ्या. पार्ट्स ऑफ स्पीचचे पुढे 2 भाग केलेले आहेत, क्लास केलेले आहेत. असं भाग आपण किंवा क्लास असं म्हणू शकत नाही, पण पार्ट्स ऑफ स्पीच किंवा हा बदल कसा ओळखू शकतो हे सांगण्यासाठी त्याचे 2 क्लास केलेले आहेत. एक आहे ओपन वर्ड क्लास, दुसरा आहे क्लोज्ड वर्ड क्लास. आता ओपन वर्ड क्लास मध्ये कोणकोणते पार्ट्स ऑफ स्पीच येतात? एक नाउन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब. हे 4 भाग ओपन वर्ड क्लास मध्ये येतात. आणि क्लोज्ड वर्ड क्लास मध्ये इंटरजेक्शन, कंजक्शन, डिटर्मिनर, इन्युमरेटर्स हे जे काही बाकीचे आहेत ते क्लोज्ड क्लास वर्ड्स मध्ये येतात. नाउ यू शुड नो इट. Some words may be used as different parts of speech without any change in their form. आता काही शब्द असे आहेत की ते शब्द त्याच्या फॉर्म मध्ये कोणताही बदल न होता ते आपण वाक्यामध्ये वापरू शकतो, पण त्या वाक्यामध्ये त्याचा पार्ट्स ऑफ स्पीच हा वेगळा असतो. म्हणजे त्याची जात, त्या शब्दाची जात ही त्या वाक्यामध्ये वेगळी असते. इथं बदल झाला, कॉन्ट्राडिक्शनचं कॉन्ट्राडिक्ट झालं, कॉन्ट्राडिक्टचं कॉन्ट्राडिक्टरी झालं. म्हणजे काय की हा शब्दामध्ये बदल झाला, पण काही शब्दामध्ये बदल होत नाही. त्या मूळ फॉर्म मध्ये बदल न होता तो शब्द तसाच राहतो, पण त्याचा जो सेंटेन्स मधला जो काही मीनिंग आहे तो बदलतो. लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, द वर्ड बीट, BEAT, बीट म्हणजे काय? मारणे. रिमेन्स अनचेंज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्सेस म्हणजे काय? हा बीट जो रूट वर्ड आहे हा तसाच सेम राहिलेला आहे. नो चेंज इन द फॉर्म. त्या फॉर्म मध्ये कोणताच, इथं बीट काय आहे? वर्ब आहे. ING लागला तरी ते वर्ब राहील. इथं नाउन आहे, इथे ऍडजेक्टिव्ह आहे. पण त्याचा फॉर्म बदलला का? रूट वर्ड बदलला का? बीट? नो. त्याची स्पेलिंग बदलली का? नो. इट्स रिमेन्स द सेम. Now, for example, the word beat remains unchanged in the following sentences, though it is different part of speech in each sentence. The angry mob was beating the thief mercilessly. निर्दयीपणे तो रागाला गेलेला लोकांचा समूह त्या चोराला चोपत होता, मारत होता. अँग्री, रागवलेला. मॉब म्हणजे लोकांचे असलेला ग्रुप, त्याला आपण मॉब म्हणतो, लोकांचा घोळका. वॉज बीटिंग द थिप मर्सिलेसली, निर्दयीपणे, दयानं दाखवता. आता इथं बीट या शब्दाचा अर्थ, त्याचा फॉर्म कोणता आहे? सॉरी, त्याचा पार्ट्स ऑफ स्पीच काय आहे? वर्ब आहे. नाउ द बीट ऑफ द ड्रम सेंट पीपल इनटू फ्रेंझी. म्हणजे त्या ढोलाच्या आवाजाने लोकांना थोडं फ्रेंझी म्हणजे काय? थोडं झोपल्यासारखं किंवा थोडं निस्तावल्यासारखं त्यांना जाणवलं. आता इथं बीट काय आहे? नाउन आहे. लक्षात येतं. द बीट ऑफ द ड्रम म्हणजे त्या ढोलाचा आवाज. इथं काय म्हणून वापरलेला आहे? तो नाउन म्हणून वापरलेला आहे. सेंट हे इथे वर्ब आहे. राईट. Now the beat generation एक टर्म आहे. अमेरिकेमध्ये ही टर्म वापरली जात होती 1920 या काळामध्ये. द बीट जनरेशन इट वॉज युज्ड इन 1920 म्हणजे जवळजवळ 100 वर्षापूर्वी ही टर्म एका नॉवेल मध्ये एका रायटरने वापरली. त्याचं नाव मी विसरलो. अमेरिकन रायटर आहे. सो तुम्ही बीट जनरेशन नेटवरती टाकलं तर तुम्हाला ते समजेल व्हॉट इज बीट जनरेशन. तुम्ही ते वाचावी. कल्पना टर्म खूप छान आहे.
हे पुढेही एक्सप्लेन केलेले आहे. द बीट जनरेशन इन ब्रॅकेट यंग पीपल विथ अनकन्व्हेन्शनल ड्रेस अँड बिहेवियर ॲज एक्सप्रेशन ऑफ सोशल फिलॉसॉफी has its own ethics. Adjective. जनरेशन हे नाउन आहे आणि बीट जनरेशन हे बीट इथे ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरलेलं आहे. म्हणजे काय, ते बीट जनरेशन हे अनकन्व्हेन्शनल होते. जसं आपण कॉलेजला येत असताना एक आपला वेगळाच ड्रेस कोड असतो आणि ज्यावेळेस आपण समाजामध्ये किंवा एखाद्या पार्टीमध्ये जात असेल तर तो ड्रेस कोड वेगळा असतो. पण इथे अमेरिकेमध्ये त्यावेळेस जी काही स्टाईल होती त्या स्टाईलच्या पूर्णपणे वेगळे ही लोक होती. जसं आता आपण पहा, इन 1920 or since I think 3 or 4 years people young boys have different kinds of hairstyle. It's called one side, two side, or they do some tattoo, means they draw some tattoo in their body. म्हणजे काय, जगापासून थोडं वेगळं गेलं then you will include it in other generation or other type. So that is called beat generation. म्हणजे काय, here the main point is that in English language there are some words which remains unchanged, but if we use it in a sentence then the meaning of the sentence changes and their parts of speech also changes. Understood? काही काही शब्द असे आहेत इंग्लिश लँग्वेज मध्ये ते नेहमी तसेच राहतात, त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा बदल होत नाही. पण ज्यावेळेस ते एखाद्या सेंटेन्स मध्ये वापरतो तर त्यावेळेस त्याचा मीनिंग त्या शब्दाचा मीनिंग हा बदलत जातो, पण त्याची स्पेलिंग सेम राहते. Now, for example, sometimes it is possible to use the same word with slight modification as a different parts of speech. म्हणजे इंग्लिश लँग्वेज मध्ये कधी कधी आपण त्या शब्दामध्ये थोडासा बदल केला तर आपल्याला त्याचे दुसरं पार्ट्स ऑफ स्पीच मिळू शकतं. फॉर एक्झाम्पल इथे वर्ड आहे कन्फर्म. कोणता वर्ड आहे? कन्फर्म. आता कन्फर्म मध्ये स्लाइट मॉडिफिकेशन झालेलं आहे, त्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे. कन्फर्म हिअर इज अ नाउन ॲज अ वर्ब इन द सेकंड and an adjective in the third. An adjective in the third. Let's see. For example, the root word confirm is used here as a noun in the first, as a verb in the second, and an adjective in the third sentence. So, we received confirmation of the order in writing yesterday. Noun. Confirmation इथं noun म्हणून वापरलेला आहे, नाम म्हणून वापरलेला आहे. The party confirmed the receipt of the consignment. इथं verb म्हणून वापरलेला आहे, क्रियापद म्हणून वापरलेला आहे. He is confirmed defaulter. इथं adjective म्हणून वापरलेला आहे. We will go in details what is adverb, adjective, verb and noun. Now, parts of speech in English. मला शब्दाच्या जाती माहित आहेत. टोटल किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. So there are 8 parts of speech. Now before some time I have told you that to understand the change of form we have categorized those parts of speech into 2 classes. The one is open word class and the second is the second is closed word class. Open word class मध्ये काय काय येतं? Noun, adjective, verb, adverb. म्हणजे काय, जर noun becomes adjective, adjective becomes noun, adjective becomes verbs, verbs became adverb, or adverb became adjective. म्हणजे काय होतं की या चारीमध्ये चेंजेस होतात त्या फॉर्म मध्ये आणि त्यामुळे ते ओपन वर्ड क्लास आहे. ओपन म्हणजे काय, ते खुले आहेत. खुले याचा अर्थ काय, आपण त्याच्यामध्ये बदल घडवू शकतो. सफिक्सेशन असेल, प्रिफिक्सेशन असेल, या मार्गाने या गोष्टीचा वापर करून आपण या रूलचा वापर करून आपण त्यामध्ये बदल घडवून आणू शकतो. पण जे क्लोज्ड वर्ड क्लास आहे जसं की प्रोनाउन आहे,
प्रोनाउन आहे, प्रेपोजिशन आहे, कंजक्शन आहे, इंटरजेक्शन आहे, डिटर्मिनर असतील, इन्युमरेटर्स असतील. या गोष्टीमध्ये आपण सफिक्स किंवा प्रिफिक्स जोडून आपण जोडू शकत नाही. जसं कंजक्शन असतं अँड, बट, ऑर, त्या कंजक्शनला आपण पुढे मागे काय जोडू शकतो का? नाही जोडू शकत. ते रिमेन क्लोज्ड मीन्स दे रिमेन द सेम, ते नेहमी तसेच राहतात. त्यामुळं ते क्लोज्ड वर्ड क्लास मध्ये त्याला घेतलं जातं. नाउ पार्ट्स ऑफ स्पीच. These word classes are called parts of speech. They are explained below. ते पाहूया काय आहे. What is noun? आता नाउन काय आहे हे तुम्हाला 5वी पासून किंवा 8वी पासून सांगितलेलं आहे. A noun is a naming word. It means somebody or something. आपण एखाद्या शब्दाला नाव देतो, so hence it becomes a noun. It names somebody or something. तो कोणीही असू शकतो किंवा काहीही असू शकतो. राहुल took the dog to park. राहुल took the dog to park. The car makes a lot of noise. Now see, in above example, Rahul is a noun. Dog is also a noun. Park is also a noun. The car makes a lot of noise. Car is also a noun. Noise is also a noun. Now, see, in the definition, it names somebody or something. कोणाला तरी किंवा काहीतरी कोणत्या तरी गोष्टीला आपण तिला नाव देऊ शकतो. somebody मध्ये काय येईल? पर्सन येईल, एनिमल येईल, समथिंग मध्ये प्लेस येईल, थिंग येईल, और आयडिया येईल. समथिंग मध्ये काय येईल? या गोष्टी येतील. So we have categorized nouns into so many things. Let's see kinds of nouns. नामाचे प्रकार कोणकोणते आहेत? नाउन हे किती प्रकारचे आहेत हे आपण पाहणार आहोत. Nouns may be divided into common nouns and proper nouns. Common nouns are the names. Common nouns are the names given in common to all person, places, things of the same class. For example, bank, shop, market. हे झाली कॉमन नाउन. कलेक्टिव्ह नाउन मध्ये काय आहे? कलेक्टिव्ह नाउन मध्ये आहे common nouns included another class known as collective nouns. A collective noun names a group of people, animals or things regarded as whole. For example, batch, company, university, crowd, folk. म्हणजे काय? या कॉमन नाउन मध्येच हे कलेक्टिव्ह नाउन येतं. पण कलेक्टिव्ह नाउन मध्ये काय होतं? इट इज अ ग्रुप ऑफ पीपल और समथिंग और समबडी. या कलेक्टिव्ह नाउन मध्ये भरपूर व्यक्ती, भरपूर ठिकाणं येऊ शकतात. तिथे ते लोक असू शकतात. जसं की बँक असेल, बॅच असेल, कंपनी असेल, युनिव्हर्सिटी असेल, क्राउड असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. Proper nouns. Now let's come to the proper nouns. Proper nouns are the names of particular persons, places or things. For example, India, Larsen and Toubro, Delhi and January. So these are the proper nouns. म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीला असलेले नाव. India is a proper noun. Larsen and Toubro, it's a company. It's a proper noun. Delhi and January. These are the proper nouns. See, आपल्याला शब्दाच्या 8 जाती माहिती आहेत. त्या 8 जातींमध्ये 8 जाती आपण पार्ट्स ऑफ स्पीच आपण म्हणतो. त्या लहानपणापासून तुम्ही शिकत आलेला आहे. मी जास्त डिटेल्स मध्ये जाणार नाही. जसे या सिलेबस मध्ये आहे हे आपण तेच फॉलो करणार आहोत.
आणि एक्झाम मध्येही तुम्हाला अशाच प्रकारच्या काही काही गोष्टी येतील की एखादं तुम्हाला सेंटेन्स दिलं जाईल आणि तुम्हाला त्यातील नाउन कोणता आहे, प्रोनाउन कोणता आहे, कंजंक्शन कोणता आहे, ऍडजेक्टिव्ह कोणता आहे, ऍडव्हर्ब कोणता आहे, इंटरजेक्शन काय आहे हे तुम्हाला त्यामध्ये ओळखायला सांगितले जाईल. So in exam you will have questions like find out which is the noun in the above sentence or adverb or adjective in the above sentence. अशा प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन्स येतील. Today I will stop here. From tomorrow I will deal with the other parts. Till now, thank you very much. Have a nice day.